तर नमस्कार मित्रांनो. तर बऱ्याच दिवसातून आपण आज विरोधाभासमध्ये भेटतोय. कारण का काही ठिकाणी आमच्या शेताची टोमॅटोची कामं चालू असल्यामुळं व्हिडिओ बनवता आला नाही. गावाला गेल्यामुळे त्या ठिकाणी नेटवर्क नाही, काय नाही. त्याच्यामुळं पुन्हा मी आता ह्या ठिकाणी आपल्या कामाच्या जागी आलेलो आहे. तर आजचा आपला एक विषय आहे, अंधश्रद्धेवर आधारित एक गोष्ट आणि सत्य घडलेली घटना. म्हणजे जे काय असेल ते तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. पण त्या अगोदर तुम्हाला ही स्टोरी ऐकावी लागणार आहे. तर त्यासाठी बघत राहा मित्रांनो, विरोधाभास. पहा मित्रांनो, काल परवा संगमनेर ह्या ठिकाणी घडलेली घटना. संगमनेर तालुक्यात आंबोरे गाव या ठिकाणी घडलेली एक एक अंधश्रद्धेवर आधारित घडलेली घटना. तर एक 15 वर्षाचा मुलगा होता. मस्त चिकना चोपडा, फिरायचा, मस्त गॉगल घालून हिरोगिरी करायचा. त्याला कुणाची दृष्ट लागली आणि त्याचा ह्या ठिकाणी जगातून त्याची प्रतिमा ह्या ठिकाणी नष्ट झाली. त्याचं अस्तित्वच ह्या ठिकाणी नष्ट झालेलं आहे. तर मित्रांनो, त्याचं नाव होतं बबन. तर या बबनच्या पाठीमागं काहीतरी भुताटकी लागलेली आहे असं त्याचे आजी आजोबा म्हणू लागले. 8 दिवसापासून तो आजारी होता आणि त्या आजारपणामध्ये त्याच्या अंगामध्ये बाया येत होत्या. त्याच्या अंगामध्ये काटा यायचा. जणू का त्याच्या अंगामध्ये त्या बाया कसं वारं येतं बघा, तसं वारं येतं, बायांच्या अंगात देव येतो, तशा प्रकारे त्याच्या अंगाला असं काटा यायचा आणि तो अंग धरून राहिला. असं कोण? ते खेड्यातील लोक, आजी आजोबा, शेजारच्या म्हाताऱ्या वगैरे ज्या वयस्कर आजी असतील त्या सांगायच्या. तर त्यांनी सांगितल्यानंतर 8 दिवस उलटले आणि गटारी अमावस्या आली. तुम्हाला माहिती आहे, गटारी अमावस्या रविवारी गटारी अमावस्या होती. तर त्या दिवशी त्याने मोकार एवढी अशी 1 किलो भेळ खाल्ली, आपलं पावशेर भेळ खाल्ली आणि जवळजवळ तो पावशेर अर्धा किलो दही खाल्लं. हे मात्र सत्य आहे, खाल्लं हे सत्य आहे. परंतु मी सुद्धा अंधश्रद्धेच्या विरोधी आहे. मी अंधश्रद्धा पाळत नाही. परंतु हे घडलं कसं हे मी तुम्हाला सांगतो. त्याने दिवसभराची कामं केली. त्याला सांगितलं, जा आंबोऱ्यावरून 4-5 कोंबडे सगळ्यांचे, चुलत्यांचे, कोणाचे काय कोंबडे कापून आण, मुलीने कोंबडे कापून आण, आज गटारी आहे. तो सगळ्यांचे 4-5 कोंबडे घेऊन गेला आणि सगळ्यांचे कोंबडे कापून आणले, घरी दिले आणि घरी आल्यानंतर त्याला थोड्याच वेळामध्ये उलट्या व्हायला सुरुवात झाली. बाकीच्यांनी लक्ष दिलं नाही. त्याला दवाखान्यात न्यायला पोस्ट करायला हवं होतं, पण लक्ष दिलं नाही. कारण का चला होईल बरं. परंतु त्याला रक्ताच्या उलट्या यायला लागल्या आणि मग लगेच त्याला ताबडतोब एका 4 व्हीलरमध्ये दवाखान्यात हलवण्यात आलं. त्याला दवाखान्यात हलवण्यात आलं. जवळ मोठा दवाखाना नव्हता. संगमनेरला नेण्याऐवजी त्यांनी पिंपारणे ह्या ठिकाणी दवाखान्यात नेलं आणि त्या ठिकाणी दवाखान्यात त्याच्या ठिकाणी त्याची प्राणज्योत मालवली. पण याच्या पाठीमागं हे अंधश्रद्धेचं कारण असावा की दुसरं काही कारण असावा, हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला कळवा. कारण का मी अंधश्रद्धा अजिबात पाळत नाही. त्यांनी दही खाल्लं होतं, भेळ खाल्ली होती, म्हणजे त्याचं भरून आलं होतं म्हणून त्यांनी दही खाल्लं, अमुक खाल्लं, सगळी कामं केली आणि त्याला अशा प्रकारचं झटका आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला आणि लोकांची हळहळ सुरू झाली. तर ह्या ठिकाणी अंधश्रद्धा असेल की नसेल हे तुम्ही कमेंटमध्ये कळवा. पण माझ्या मते ह्या ठिकाणी ही अंधश्रद्धा नसून त्याला वेगळ्या प्रकारचं काहीतरी मानसिक तणाव किंवा काहीतरी वेगळा शारीरिक आजार असावा. त्याच्यातून ही घटना घडली आणि कावळ्याला उडावा, फांदीला मोडावा, या प्रकारची ही घटना घडण्यात आली. त्याने दही खाल्लं, भेळ खाल्ली, पण त्याला कळून चुकलं असेल की मला आता खाऊन घेऊ द्या, अशा प्रकारचे मी त्या ठिकाणी माझं मत व्यक्त करतो. पण लोकांचं अंधश्रद्धेच्या बाबतीत लोकांचं म्हणणं आहे, जुन्या लोकांचं, की यांनी दही खाल्लं आणि भेळ खाल्ली आणि सगळं कामं व्यवस्थित केली आणि त्याला असं झालं, म्हणून याच्या पाठीमागं काहीतरी बाहेरचं होतं. तर हे भुताटकीचं होतं, त्याला भूत लागलेलं होतं, त्याच्या अंगात बाया येत होत्या, अशा प्रकारचं ग्रामीण लोकांचं आणि म्हाताऱ्या व्यक्तींचं म्हणणं आहे. आणि खेड्यातील लोकांचं, अंधश्रद्धा पाळणाऱ्या लोकांचं याचं अशा प्रकारचं म्हणणं आहे. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचे, माझ्या मतानुसार तुम्हाला काय म्हणायचे, त्यांचं मत योग्य की माझं मत योग्य? माझा चॅनलचं नाव आहे विरोधाभास. मी या अंधश्रद्धेच्या विरोधी आहे. तर त्यांचं मत खरं आहे की माझं मत खरं?
तर नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा मित्रांनो. तर अशाच प्रकारच्या घटना ह्या समाज जगामध्ये घडत असतात, वेगवेगळ्या स्टोऱ्या घडत असतात. तुम्हाला मोटिवेशनल स्टोऱ्या, प्रेरणादायी म्हणजेच तुम्हाला एंटरटेनमेंट, विरंगुळा, अनेक प्रकारच्या न्यूज स्टोऱ्या, पॉलिटिक्स काय असं गव्हर्नमेंट स्टोऱ्या, तसेच आव्हानात्मक स्टोऱ्या, काही न्यूज वगैरे काही इकडून तिकडून आलेल्या माझ्या कानी पडलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या तुमच्यापर्यंत मी पोहोचवत राहील ह्या विरोधाभासमधून. त्यासाठी तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माहिती स्टोरी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन स्टोरीसह. तोपर्यंत मित्रांनो तुमचा राम राम.